ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य झोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा। माझे ज्ञानोबराय हे ज्ञान्यांचे शिरोमणी आहेत, सर्वांना ते वंद्य असे आहेत, सर्वांना ते पूज्य आहेत। तसंच चिंतन करणाऱ्या चिंतकाचे ते चिंतामणी आहेत असं नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतायत। ज्ञानी जे आहेत त्या सर्व ज्ञान्यांचे ते शिरोमणी आहेत। म्हणजे शिरोमण्याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ, सर्वात उच्च या प्रकारचं स्वरूप ज्ञानोबरायांचं आहे। ते कसं आपण पाहिलेलं आहे। तसंच ज्ञानोबा हे वंद्य कसे आहेत, पूज्य कसे आहेत, हेही आपण पाहिलेलं आहे काल। सर्वांनी त्यांना कसं वंदन केलेलं आहे, सर्वांना ते पूज्य कसे झालेले आहेत। एक मोठा काशीतला प्रसंगही आपण याबाबत स्पष्ट केला की मुद्गलाचार्यांच्या यज्ञामध्ये यज्ञ समाप्तीच्या काली अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावर जो विवाद झाला सर्व पंडितांचा, विद्वानांचा, पण कोणालाच निश्चित अग्रपूजेचा मान तो मिळत नाही। विवाद खूप झालेला आहे। मग शेवटी मुद्गलाचार्यांनीच निर्णय घेतला की पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे एक शास्त्रोक्त पद्धत पूर्वीची की हत्तीनीच्या सोंडेत माळ द्यायची, ती हत्तीने ज्याला माळ घालील त्याला तो मान द्यायचा। या प्रकारे पूर्वीची शास्त्रोक्त पद्धत मुद्गलाचार्याने सांगितल्यानंतर नेमकं त्याचप्रमाणे घडून आलं। त्या हत्तीने सर्वांना डावललं आणि ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे। सर्वात पूज्यत्वाचा मान त्यांना, पण काही कर्मठ पुन्हा म्हणू लागले हे काय पटत नाही, बरोबर नाही। मग म्हणे तुझं म्हणणं काय? म्हणे माझं म्हणणं असं, ज्या वेळेला पूर्णाहुती दिली जाते ती पूर्णाहुती जर भगवान विश्वेश्वर स्वीकारतील, ज्ञानोबरायांनी दिलेली पूर्णाहुती जर विश्वेश्वर स्वीकारतील तर मग हे अग्रपूजेचे अधिकारी आहेत। या प्रकारचं त्या कर्मठाने सांगितल्यानंतर हरकत नाही म्हणे। ज्ञानोबरायांना पूर्णाहुतीला पुढे आणलं। पूर्णाहुती देत असताना प्रत्यक्ष विश्वेश्वर भगवान त्या यज्ञकुंडातून प्रगट होऊन ती पूर्णाहुती स्वीकारलेली आहे। यावरून सर्वत्र ज्ञानोबरायांना पूज्यताही प्राप्त झालेली आहे। समाधीच्या काली तर सर्व देवता आले त्यांची पूजा केलेली आहे। ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा, ब्रह्मादिक देवांनी येऊन पूजा केलेली आहे। नव्हे नव्हे प्रत्यक्ष पांडुरंगानेही ज्ञानोबरायांची पूजा केलेली आहे। पूजा केल्यानंतर अनेक देवदेवता, तीर्थादिक, ऋषीमुनी, गंधर्व आदी करून सर्वांनी कसं ज्ञानोबरायांचं पूज्यत्व श्रेष्ठत्व मानलेलं आहे। समाधीच्या अभंगात आपण सर्व पाहतो आहे। तर असे सर्वांना ते वंद्य आहेत, पूजनीय आहेत। तसंच चिंतकाचे ते चिंतामणी आहेत। याबाबतही आपण हरपालची कथा सांगितलेली आहे। आणि चिंतन करणाऱ्याचे ते चिंतामणी कसे आहेत? चिंतामणी ते चिंतिले अर्थ, चिंतेला अर्थ देणारा तो चिंतामणी। तसं ज्ञानोबरायांचं चिंतन केल्यानंतर त्याच्याकरता ज्ञानोबरा हे चिंतामणी आहेत। ज्ञानोबरा त्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतायत। चिंतनाचं हे ज्ञानोबरायांच्या चिंतनाचं हे सामर्थ्य सांगितलेलं आहे।
नुसतं ज्ञानोबारांचं चिंतन जरी केलं. आपल्याला 1-2 प्रसंग मी आणखी सांगणार आहे की ज्ञानोबारांच्या चिंतनाने कशी अपेक्षा पूर्ण झालेले, मनोरथ कसे पूर्ण झालेले आहेत. ज्ञानोबारांचा पालखी सोहळा जो नारायण महाराजांनी काढला इथून, तुकोबारांच्या पादुका घेऊन आळंदीला जायचे आणि तिथून ज्ञानोबारांच्या पादुका घ्यायच्या आणि तो पालखी सोहळा असा जात असे. पुढे काही कालानंतर विवाद निर्माण झाल्यावर मग इकडचा सोहळा इकडून स्वतंत्र जायला लागला आणि तिकडचा सोहळा ज्ञानोबारायांचा तिकडून जो जाऊ लागला तो ज्यांनी विशेषत्वाने तो नावारूपाला आणला, साकार केला, ते हैबत बाबा. त्या हैबत बाबांच्याही जीवनातला एक प्रसंग आहे. त्यांच्या करता ज्ञानोबाराय कसे चिंतामणी झाले, त्यांच्या चिंतनाकरता हा मी भाग आपल्या पुढे स्पष्ट करतो. हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे पवार घराणं, पवार यांचं आडनाव, क्षत्रियाचं घराणं, लढवय्ये घराणं. तेव्हा हैबत बाबा लहानपणापासून घराणं पारमार्थिक वारकरी वारीच्या निष्ठेचं. आईवडिलांच्या बरोबर हैबत बाबा पायी पंढरपूरला गेलेले आहेत लहानपणी. तसंच आळंदीलाही यावं अशी पारमार्थिक आवड, वारीची साधना. पुढे मोठे झाल्यानंतर त्यांना देशभक्तीचं खूप वारं शिरलं आणि हैबत बाबा सैन्यामध्ये भरती झाले. सैन्यातून त्यांनी अशी विशेष प्रगती घडवली की ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांचं सरकार त्यावेळेला होतं ग्वाल्हेरला. तेव्हा महादजी शिंदेंनी त्यांना आपल्या पदरी घेतला आणि त्यांना सुभेदार केला. हैबत बाबा या प्रकारे आपलं कार्य, कर्तव्य खूप चोख प्रकारे बजावत होते, शौर्य दाखवत होते, खूप प्रगतीपथावर आणलेलं आहे. महादजी सिद्धांना खूप आनंद झाला. सिंध्यांना किती हैबत राव लढवय्ये आहेत, कसे शूरवीर आहेत. बराचसा काल गेल्यानंतर हैबत बाबांना गावी यावंसं वाटू लागलं, आईवडिलांच्या दर्शनाला यावं वाटू लागल्यानंतर त्यांनी शिंदे सरकारकडे विनंती केली. आईवडिलांच्या दर्शना जाण्याची इच्छा, फार वर्ष झाली इकडे आलेलो आहे. महादजी शिंद्यांनी मान्यता दिली आणि जा. बराचसा ठेवा त्यांना दिला, द्रव्य दिलं, काही सैन्यही बरोबर दिलं. मोठा लवाजमा घेऊन हैबत बाबा निघालेले आहेत इकडे यायला. येत असताना काल आपण जो सातपुडा सांगितला, सातपुडा पर्वत हरपालचा, लुटमारचा, त्याच सातपुड्याच्या तिथून येत असताना तिथे एका ठिकाणी मुक्कामी थांबले. वेळ झाली. भिल्लांच्या टोळीने त्यांच्यावर आक्रमण केलं. त्यांच्याजवळ धनदैवत ऐवज आहे, भरपूर धनसंपत्ती आहे, म्हणून त्या भिल्लांनी खूप आपलं सैन्य जमा केलं, लोक जमा केले, चाल केली, धनदैवत लुटलं सर्व आणि हैबत बाबांना या सर्वांना कैद केलं, कैद गुहेत ठेवलं, कैद केलं.
त्यावेळेला हैबत बाबा चिंतन करू लागले की हे पांडुरंगा, ज्ञानोबाराय, तुम्ही या महाराष्ट्राचं दैवत, तुम्ही सर्वांच्या बाबतीत सुखरूप असणारे, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा नाथ महाराजांनी आपलं वर्णन केलेलं आहे. आपलं चिंतन करणाऱ्याकरता तुम्ही चिंतामणी आहात. या प्रकारे ज्ञानोबाराय, आपण चिंतकाचे चिंतामणी आहात. मला सारखी आपली आठवण होते आहे. आपला मी चिंतन करतो आहे. मला आपल्या सेवेकरता यावंसं वाटू लागलं म्हणून मी ग्वाल्हेरमधून शिंदे सरकारकडून मान्यता घेतल्याने आलेलो आहे. आपल्या सेवेत मला यायचं आहे. माऊलीचं चिंतन सारखं त्यांचं चालू आहे. पण इथे अडकलो गेलो. इथे या भिल्लाच्या टोळीने कैद केलेला आहे. आता इथून कधी सुटका होईल, कधी आपली सेवा करण्याचा अवसर प्राप्त होईल. या प्रकारे हैबत बाबा तिथे चिंतन करतायत, ज्ञानोबारायांचं स्मरण करतायत. बघा योग कसा, मनापासून केलेलं चिंतन, अंतःकरणापासून केलेली ही तळमळ, हा धावा ज्ञानोबारायांना समाधीतही कानावर गेला. ज्ञानोबाराय चिंतन करतायत की माझं चिंतन करणारा हैबत बाबा किती जिव्हाळ्याने माझं स्मरण करतो आहे. पण तो अडकला गेलेला आहे, कैद झालेला आहे. त्याला हा सेवेचा अवसर दिला पाहिजे. तर सेवेचा अवसर देण्याकरता तो भिल्लांच्या टोळीचा नायक ज्यावेळेला सोडील त्यावेळेलाही शक्य होईल. म्हणून बघा त्यावेळेला ज्ञानोबाराय चिंतामणी कसे झाले हैबत बाबांचे. ज्ञानोबारांनी त्या भिल्लाला रात्री झोपेमध्ये दृष्टांत दिला की तुला मुलगा नाहीये, तुला मुलगा व्हावा वाटतो आहे, तर आता तुझी पत्नी ही गरोदर आहे, तुला मुलगा होणार आहे. पण तू हे सर्व घडून तुझी इच्छा, तुझे मनोरथ पूर्ण होण्याकरता एक दोष तू घालवला पाहिजे. म्हणजे तुला यातून समाधान, शांती मिळेल. तू एका भक्ताला कैद केलेला आहे. त्यांना त्यांच्या लवाजम्यास सर्वांना कैद केलेला आहे. तर अशा सद्भक्ताला जर तू कैद केलेला आहे तर तुझं भविष्य भावी जीवन हे चिंतामय जाईल, दुःखमय जाईल. ते सुखमय व्हावं असं जर वाटतंय तर त्यांना तू सोड, त्यांची सुटका कर. म्हणजे तुला सुख, समाधान, शांती मिळेल. या प्रकारे स्वप्ना दृष्टांत दिला. तो जागा झाला. माझी पत्नी गरोदर आहे, मला मुलगा होणार आहे. असं ते कोण, आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज, ते माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगतायत तू सोड. म्हणून तो सकाळीच उठला आणि त्या गुहेकडे आला. पहारेकरी बाजूला केले, सर्व बाजूला केलं आणि जाऊन सांगितलं की तुमची मी सुटका करतो आहे. तेव्हा हैबत बाबा त्यांना म्हणतायत,
काल तुम्ही अटक केली, आम्हाला कैद केलं ना, आता सुटका करावी असं का वाटलं, का तुम्ही सुटत आहात मला? तर त्यांनी सांगितलं, कोण? आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांनी मला आज स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू त्यांना सोड. म्हणून त्या दृष्टांतानुसार मी आलेलो आहे आणि तुमची आता सुटका करतो आहे. असं ऐकल्यानंतर हैबत बाबांना खूप खूप असं गैवारून आलं की माझ्या ज्ञानोबाऱ्यांना मी त्रास दिला, मी त्यांचं चिंतन केलं, स्मरण केलं. माझे ज्ञानोबा आहेत त्याला स्वप्नात येऊन सांगतायत, दृष्टांत देत आहेत आणि मग हा माझी मुक्तता करतो आहे. तर आता एक नक्की झालं की इथून पुढचं जे जीवन आपलं आहे हे आपलं नाही राहिलेलं. ज्यांनी आपल्याला जीवदान दिलंय त्यांचं हे जीवन आहे, ते म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा आहे. त्यांनी जर मला हे जीवन दिलेलं आहे, आता त्यांनी जर सुटका केलेली आहे, तर उरलेलं आयुष्य त्यांच्याच सेवेला आता लावायचं. म्हणून तिथून बाहेर पडल्यानंतर ते आले. आईवडिलांचं दर्शन, सर्व लवाजमा सर्व सांगितलं. त्यांना बाकीच्यांना परत जायला सांगितलं, सैन्यांना त्यांना. आणि मग आईवडिलांचं चरणवंदन करून आईवडिलांची आज्ञा घेऊन आले आळंदीला. ते आळंदीतच ज्ञानोबारायांचे भक्त बनून राहिले. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज ते वर्णन करतात की ज्ञानोबाराय हे कशा आहेत? चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतन करणाऱ्यांचे ज्ञानोबाराय चिंतामणी आहेत, अपेक्षा मनोरथ पूर्ण करणारे आहेत. आणखी एक विशेष महत्त्वाचा प्रसंग सांगतो, उज्जैनमध्ये घडलेला अतिशय महत्त्वाचा असा प्रसंग येतो. तो प्रसंग असा, ही सर्व मंडळी यात्रेला चाललेली. आता सातपुड्यातून गेली, पुढं गेलं ओंकारेश्वरला गेली. ओंकारेश्वराचं नर्मदेचं स्नान, ओंकारेश्वराचं ममलेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि पुन्हा ज्योतिर्लिंग जवळच आहे उज्जैन, म्हणून इंदोर करून उज्जैनला आले. तिथे महाकालेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. भजन साधना चालू आहे. तर तिथे घडलेला जो प्रसंग आहे तो मला या वेळेला सांगायचा आहे. पूर्वीच्या कालामध्ये अगोदर तिथे परमान्वय नावाचा राजा होता उज्जैनला. तो राज्य करत होता. हा दुसरा भोज राजा, दुसरा भोज परमान्वय नावाचा. तो राज्य करत असताना असा भाग झालेला होता, सकाळी स्नान करून तो शिकारीला निघाला. शिकारीला निघाला असताना एक समोर अतिशय सुंदर लावण्यवती तरुण स्त्री अशी समोर त्याच्या दिसलेली. तिला पाहिल्यानंतर तो परमान्वय राजा मोहित झालेला आहे. तिचं ते सौंदर्य पाहून, ती रजक कन्या होती, एक वेश्येची कन्या होती. पण तिचं सौंदर्य पाहून तो कसा बोलला, का मोहित झाला. पण पुन्हा त्याला वाटू लागलं, तो आत्मनिरीक्षण आत्मचिंतन करू लागला की मी कोण आहे आणि माझं असं मन चंचल का झालं, मी काममोहित का झालो, का या शिकारीच्या वाटेला लागलो. मी शिकारीला जायला निघालो म्हणून हे समोर घडले, हे समोर दिसत आहे. बस
शिकारीला जायचं नाही आता. आणि निर्णय घेतला की आपल्या अंतःकरणात ही विकृती कशी निर्माण झाली, जाऊ द्या, परत फिरूया. आणि तो परत फिरला. परत फिरला असताना आपल्या राजवाड्यात आल्यावर त्याला आठवण झाली, त्याच्या पदरी एक वीरमंगल नावाचा ज्योतिषी होता. दरबारामध्ये अनेक रत्न असतात. प्रत्येक विभागाचं ज्ञान करून घेण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी, जसं अष्टप्रधान मंडळ शिवाजीराजांच्या वेळेला होतं, म्हणजे जो विभाग त्या विभागाचा जाणकार ज्ञानी, तसं वीरमंगल नावाचा एक ज्योतिषी त्या परमान्वय राजाच्या पदरी होता. त्या वीरमंगलाला राजाने बोलावून घेतलं. आला तो, नमस्कार केला. वीरमंगल, आपण ज्योतिषशास्त्रात कुशल आहात, तरबेज आहात. तुमचे वडील ज्योतिष होते चांगले, त्यानंतर वडिलांचा वारसा तुम्ही घेतला. तुम्हाला तुमच्या आईने सांगितलं की जा तू आणखी तुझ्या वडिलांसारखा विद्वान हो, म्हणून तुम्ही काशीला गेला. तिथे 12 वर्ष अभ्यास केला, सर्व ज्ञान संपादन केलं, ज्योतिषशास्त्रात तरबेज झालात. तुम्ही आला, तुम्ही तुमचं वैभव खूप वाढवलं, सर्वत्र खूप तुमच्या ज्योतिषशास्त्राची प्रसिद्धी झाली. म्हणून मी तुम्हाला माझ्या दरबारात या विभागात ठेवलेला आहे. तर मी तुमच्याकडून एक ज्योतिष जाणू शकतो. मी शिकारीला चाललेलो होतो, पण मी मागे का आलो याचं अचूक उत्तर मला तुम्ही दिलं पाहिजे. तुमचं ज्योतिषशास्त्र काय सांगते, अचूक उत्तर दिलं पाहिजे. असं सांगितल्यानंतर त्या वीरमंगलने पंथा प्रश्न वगैरे इतर सर्व ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने सर्व पाहिलं. ते लग्न कुठला, काय काल, कशा प्रकारचा, सर्व पद्धतीने अभ्यास केला. परंतु अभ्यास करूनही त्याला अचूक उत्तर काय सापडलं नाही. काय वीरमंगल, अचूक उत्तर सापडलं की नाही? मी का परत आलो? शिकारीला गेलो असताना शिकार न करता परत का आलो? मागे का फिरलो? अजून तुला 7 दिवसाची मी मुदत देतो, आणि जर 7 दिवसात उत्तर नाही दिलं तर तुला हकालपट्टी होईल, पदावरून काढलं जाईल आणि तुम्हाला काही मिळणार नाही. सर्व तुमचा पगार बंद होईल, अनुदान बंद होईल, सर्व. तेव्हा हा पुष्कळ पाहतोय, अभ्यास करतोय सर्व, परंतु काही सापडत नाही. त्यावेळेला काय डोक्यात आलं, चला क्षिप्रा नदीच्या तीरावर फिरायला जाऊ. काय गंगामायेपासून तिथे काही जर मिळालंच मार्गदर्शन तर पाहूया. म्हणून तो क्षिप्रा नदीच्या तीरावर आला, काठावर फिरतो आहे. अतिशय म्लान वदन झालेलं आहे, खूप दुःखी आहे, व्यथित आहे. आपलं आता संपलं आयुष्य, राजा काढून टाकणार, कसं उदरनिर्वाह होणार, कुटुंबाचं रक्षण मी कसं करणार, अतिशय व्यथित झालेलं आहे. त्यावेळेला समोरून ती एक वेश्या ती आली. तिने पाहिलं. पाहिल्यानंतर ती म्हणते, माझ्या कानावर आलंय तुम्ही का दुःखी आहात. अरे ही कोण आहे, नीच्या काय कानावर आलं, हिला कसं कळलं आणि मी का दुःखी आहे. राजाने तुम्हाला प्रश्न विचारला, त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं नाही,
म्हणून तुम्ही व्यथित आहात. हो म्हणे. म्हणजे काय, तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला आहे ना? हो. मग काय म्हणे, उत्तर नाही सापडत. म्हणे अपेक्षित अचूक उत्तर नाही सापडत. काय करू, संपलं माझं जीवन आता. म्हणे नाही म्हणे, जीवन संपलं कसं, फार पुढे ध्येय गाठवायचा आहे. आपल्या जीवनातला भाग्याचा योग पुढे चांगला आहे. सत्पुरुषांची, महापुरुषांची भेट होणार आहे, दर्शन होणार आहे आणि जीवनाचं कल्याण होणार आहे. संपलं नाही, अजून फार मोठी ही वाटचाल करायची. पण याच्यातून बाहेर कसं पडणार? याच्यातून बाहेर पडण्याचं मी उत्तर देते तुम्हाला. तुम्ही जा, राजाला जाऊन सांगा की तुम्ही शिकारीला चालले असताना एक तरुण स्त्री रजक कन्या लावण्यवती सुंदर अशी तुमच्यासमोर आली. तिला पाहून तुम्ही कामविवल झाले, मोहित झाले आणि मी सदाचरणी सद्वृत्ती असताना माझ्या मनात काय ही विकृती आली असा विचार केला आणि नाही नाही आता शिकार बांध नको, यामुळे घडलेला आहे. परत फिरायचं. वास्तविक तो राजा होता, तो तिला प्राप्त करून घेऊ शकत होता, राणी करू शकत होता. पण म्हणे नाही, हे करायचं नाही. मागे फिरला. म्हणून तुम्ही या सद्विचाराच्या चिंतनातून तुम्ही मागे फिरलेला आहात. खरं की नाही? हो म्हणे, खरं आहे, बरोबर आहे. म्हणून वा रे वा, शाब्बास ज्योतिषी, खूप सुंदर रीतीने अभ्यास केल्याने अचूक उत्तर दिलेलं आहे. मी प्रसन्न आहे. म्हणून अंगावर जी रत्नजडित शाल होती, ती रत्नजडित शाल त्याला अर्पण केले, वीरमंगलला. तो वीरमंगल म्हणू लागला, ही मला नको, ज्यांनी उत्तर दिले तिलाही भेट द्या. म्हणे कोण? ती वेश्या, ती तरुण स्त्री, तिने मला हे अचूक उत्तर दिलेलं आहे, ते मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. हे तिचं आहे. म्हणे मी तुला दिलेली आहे, तुझं तू बघ. मग ती शाल घेऊन, रत्नजडित शाल घेऊन तो त्या वेश्येकडे आलेला आहे आणि तिला ती समर्पित केली. म्हणे का? म्हणे हे राजाने जे दिलेलं आहे, हे मी उत्तर दिलं म्हणून दिलेलं आहे. मी उत्तर दिलं ते माझं नाही, ते तुम्ही दिलेलं आहे. म्हणून तुमच्या उत्तरामुळे प्रसन्न झाल्यामुळे राजाने शाल दिली म्हणून तुम्हाला देत आहे. नाही म्हणे, तुम्हाला दिलेली आहे ती मला नको आहे, मला काही नाही लागत. नाही म्हणे, तुम्हाला कोणाला द्यायची तर द्या, मी तुम्हाला देतो. ती म्हटले मग मी तुम्हालाच दिलेली आहे. मग त्यालाच परत दिली. तेव्हा तो म्हणू लागला वीरमंगल की आपल्याला हे ज्ञान कसं झालं, आपण कसं जाणलं की राजाच्या मनात हे आहे. म्हणे माझ्या गुरुकृपेने मला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणे तुमचे कोण गुरु? तर त्यांनी सांगितलं माझे गुरु रामानंद. त्या रामानंदांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मला जी साधना सांगितली त्या साधनेच्या योगाने मला ही ज्ञानशक्ती आलेली आहे. मी मनातलं जाणू शकते, ओळखू शकते. म्हणे कसं काय? म्हणे मुळात माझी आई वेश्या व्यवसाय करणारी, पण ती थकली. मी तिची लहान मुलगी, आता वेश्येची मुलगी मी, मला कोण स्वीकारणार, मला कोण थारा देणार? आणि मी पुढे राहिले तर हाच व्यवसाय वाईट करत राहणार.
तर मी या चिंतनात असतानाच माझी आई, तिला शेवटच्या काळात पश्चात्ताप झाला, मी आयुष्यात काय केलं आणि काय माझ्या पदरात पडलं. धिक्कार असो माझ्या जीवनाला. या मनुष्य जीवनात आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे, आपला उद्धार करून घेतला पाहिजे. उपनिषद, पुराण, शास्त्र, सर्व संत सांगतायत. जाऊ द्या, गेलेलं आयुष्य गेलं. उरलेल्या आयुष्यामध्ये आपण ते कसं घडू शकेल या मार्गाला लागू म्हणून ती निघाली माझी आई. मी लहान होते, मला बरोबर घेऊन निघाली आणि काशीला गेलो आम्ही. काशीला गेल्यानंतर तिथे स्नान केलं. तिथे संकल्प केला की आयुष्यभर जे वाईट कृत्य केलं, हे गंगामाई मला त्याची क्षमा कर, माझ्या त्या पातकाचे पण निवृत्ती कर, माझा उद्धार झाला पाहिजे. मी मनुष्यदेह कोणत्या कार्याकरता वेचला हा मला पश्चात्ताप झालेला आहे. तर आता माझा उद्धार व्हायला पाहिजे, माझ्या पापाची तू निवृत्ती कर. गंगेला प्रार्थना केली. नंतर विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि कोण मला मार्ग दाखवेल, मी आता याकरता काय केलं पाहिजे. तर विचारलं तिथे कोण संत महात्मे विशेष इथे आहेत. तर रामानंद आहेत असं मला समजल्यानंतर मी रामानंदांकडे गेले, साष्टांग प्रणाम केला. माझी आई मला बरोबर घेऊन गेलेली. हात जोडून तिने विनंती केली आणि माझा तुम्ही उद्धार करा. मी याप्रमाणे पूर्व आयुष्यात गैरवर्तन, वाईट वर्तन केलेलं, मला आता पश्चात्ताप झालेला आहे आणि पश्चात्ताप हा शुद्धी करत असतो. अनुताप, पश्चात्ताप झाला की दोष जे आपले असतात ते निमिष न लागताही जात असतात. अनुतापे दोष जाय न लगता निमिष, जाय न लगता निमिष, जाय न लगता निमिष. अनुताप दोष जाय न लगता निमिष, जाय न लगता निमिष, जाय न लगता निमिष. अनुतापे दोष जाय न लगता निमिष. अनुताप झाला असताना दोष जातात. पश्चात्तापेन शुद्धता. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात गेलेलं आयुष्य कसं गेलं हे दोष लक्षात आल्यानंतर पश्चात्ताप, अनुताप युक्त होऊन पुढच्या जीवनामध्ये आपल्याला कसं उज्ज्वल आयुष्य करता येईल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. मग माझ्या आईने रामानंदांना ती प्रार्थना केली, माझं गेलेलं आयुष्य असं गेलं, आता उरलेल्या आयुष्यात मी हा निर्णय घेतला, आलेले आहे, स्नान केलं, विश्वेश्वर दर्शन घेऊन आपल्या दर्शनाला आलेले आहे, माझा उद्धार करा. त्यावेळेला रामानंदाने माझ्या आईच्या मस्तकावर हात ठेवला, कृपादृष्टी केली. माझ्या आईला समाधी लागलेली आहे. त्या 24 तास सतत अनुसंधानात ती आहे. आई या प्रकारे त्या साधनेत, चिंतनात मी त्यांच्याजवळ, आईजवळ बरोबर. शेवटच्या कालामध्ये आई ही या वृत्तीत, या समाधानात भगवत चरणी विलीन झाली. त्यावेळेला मी मग रामानंद गुरूंना नमस्कार केला, विनंती केली आणि सांगितलं की माझ्या आईचं तुम्ही कल्याण केलं, उद्धार केला, माझाही आपण उद्धार करावा. मीही वेश्याकन्याच आहे, कोण मला पत्करणार आहे आणि कोणत्या दृष्टीने माझ्या जीवनाची वाटचाल चांगल्या प्रकारे घडवेल, काय घडेल
तेव्हा तुम्हीच माझं जीवन योग्य दिशेला न्या आता, अशी माझी विनंती आहे. त्यावेळेला महत्त्वाचं आहे, रामानंदांनी सांगितलं की तुला मी एक महत्त्वाचं सांगतो, आयुष्यामध्ये आता पुढची वाट जर तुला चांगली करायची आहे तर मी तुला आताच्या काळात माझ्या शिष्यांना, माझे शिष्य महाराष्ट्रातले एक विठ्ठलपंत म्हणून ते माझ्याकडे आले होते, संन्यास घेतला होता, परंतु विश्वनाथाने मला चेतना प्रेरणा दिली आणि मला सांगितलं की तू जा त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारायला सांग. त्यांच्या पोटी 4 मूर्तिमंत अवताराला येणार आहेत. थोडेसे ते 4 महात्मे आलेले आहेत आता जन्माला. तू एक कर, त्यांचं नामस्मरण कर, त्यांचं चिंतन करत राहा. या काळात ते मोठे साधू आहेत, श्रेष्ठ साधू आहेत, त्याचं चिंतन तू करत राहा. तुझ्यात मोठी शक्ती येईल, ताकद येईल. निर्वाहाच्या दृष्टीने तुझं सौंदर्य आहे, लावण्य आहे. त्या नामचिंतनाने, संतांच्या नामचिंतनाने, त्यांचं नाव आहे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, हे ते 4 दिव्य रत्न आहेत. त्यांचं नामस्मरण तू कर, तुझ्या ठिकाणी काम राहणार नाही. आणि तसंच तुझ्या निर्वाह करता सांगतो, तुझं रूप सौंदर्य पाहून अनेक कामिक लोक येतील, पण तुझ्या उंबऱ्यातून आत आले का त्यांची काम वासना नष्ट होईल. काम वासना त्यांच्यात राहणार नाही आणि उलट तुला नमस्कार करून तुला धन देऊन जातील. तू निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या संतांचा जप कर, नामस्मरण कर. मोठी शक्ती तुझ्यात ही येईल, तुझे विकार जातील, तुला सर्व प्राप्त होईल आणि तुझा उद्धार होईल. आणि एक सांगतो, तुला यातून कोणाच्या मनात काय आहे ते तुला समजू शकेल. तू मनातलं सांगू शकशील, त्यामुळे तुला तुझ्या जीवननिर्वाहाला कुठची अडचण राहणार नाही. असं सांगितल्यामुळे तो आशीर्वाद त्यांचा मला मिळाला. मग मला त्यांनी सांगितलं की तू उज्जैनला परत जा आणि तिथे हे यांचं नामस्मरण कर. म्हणून मी तिकडून आल्यापासून मी हे नामचिंतन करत राहिले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती, 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 ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. या प्रकार
नामघोष ती करते आहे, नित्य नामचिंतन करते आहे. तेव्हा तिने या वीरमंगलला सांगितलं, मला रामानंद गुरूंनी हा मंत्र दिला, मी ते नामचिंतन करत राहिले, माझी काम वासना गेलेली आहे, मला मनोगत समजतं आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या मनात हे आलेलं होतं, म्हणून तो मागं फिरला शिकारीत लढताना. हे वीरमंगलला त्या वेश्येने समजून दिल्यानंतर म्हणे, मी आता माझ्या जीवनात काय करू? म्हणे, तुम्ही एक करा, तुम्ही जा रामानंदांना शरण. मग ते वीरमंगलही रामानंदांना शरण गेले, आपल्या उद्धाराचा मार्ग सांगितला, सांगा विनंती केली. रामानंदांनी सांगितलं की आता या कालखंडामध्ये अशी तेजोमय ही 4 दिव्य रत्न अलंकापूरला प्रगट झालेली आहेत, आणि ती काही कालाने इकडे येणार आहेत. तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. 7 वर्षाने ते इकडे येतील, तुम्हाला त्याचं दर्शन होईल. असं त्या वीरमंगलला रामानंदांनी सांगितलं. तुम्ही आता त्याच नामाचं चिंतन करत राहा, उज्जैनला जा, नामचिंतन करत राहा. ते संत महात्मे जे अलंकापूरला जन्माला आलेले ते यात्रा करण्याकरता इकडे येतील आणि त्यांचं तुम्हाला दर्शन होईल. तर त्याप्रमाणेच ही ज्ञानोबारादी मंडळी यांचं तो चिंतन करत राहिलेलं आहे. नित्य नामस्मरण ज्ञानोबारायांचं त्याचं चालू आहे. तेव्हा नामोराचे नामचिंतनात सतत रत असताना तो मोजत होता. 7 वर्षांनी सांगितलेले आहे. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष, 6 वर्ष, 6.5 वर्ष झाले. जवळ आले, माझे श्रीगुरू येतील, मला भेटतील. तो ज्ञानोबारायांचं नामचिंतनात तंग तल्लीन झालेला आहे. बरोबर 7 वर्षाचा कालावधी रामानंदांनी सांगितला होता. त्याप्रमाणे ही सर्व संत मंडळी यात्रा करत उज्जैनीला गेलेली आहे, आणि ते भजन कारवणारे विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, विठ्ठल 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 नामचिंतन याच्या कानावर आल्यानंतर हीच स्थिती साधू मंडळी नसतील ना. धावत गेला, विचारलं, हो म्हणे, हे ज्ञानेश्वर महाराज, हे निवृत्तीनाथ महाराज, हे सोपान काका, या मुक्ताबाई. जाऊन त्याने साष्टांग प्रणाम केला आणि माऊलींनी उठवलं. म्हणे, मी तुला आत्ता आशीर्वाद देतो. माऊलींनी त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली. तो नित्य आनंदात बेहोश झालेला आहे. आता माझ्या जीवनात मिळवायचं काही नाही. त्याने चरण जे धरले म्हणे, मी आता सोडणार नाही. माऊली म्हणतात, मी तुला आयुष्य देतो आणखी. म्हणे, आता नको आयुष्य. आता तुमच्या चिंतनात भगवत दर्शन साक्षात्कार मला झाला, मला ती प्राप्ती झालेली आहे. आता काय मिळवायचं, काय राहायचं? मला याच आनंदात एकरूप होऊन जाऊ द्या. आणि तो त्या आनंदात बेहोश झालेला आहे. ज्ञानोबारायांचं चिंतन करत करत ती वेश्या, ती आपलं सर्व दुर्वर्तन सोडून नामधारक बनली. हा वीरमंगलही या ज्ञानोबारायांचं नामचिंतन करत करत राहिला आणि तो श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त झाला. त्याची मुक्तता झाली. म्हणून नाथ महाराज जे वर्णन करतात ज्ञानोबारायांचं, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा.
याप्रमाणे ज्ञानोबा आहे. आपलं जे चिंतन करतायत त्या चिंतन करणाऱ्या चिंतकाकरता चिंतामणी ते आहेत. अपेक्षा पूर्ण करणारे असे माझे ज्ञानोबा आहेत नाथ महाराज सांगतात. म्हणून नाथ महाराजांनी आणखी एक महत्वाची देवाची वाणी लक्षात घेतलेली होती. ज्या वेळेला ज्ञानोबांना समाधी दिली त्या समाधी कालामध्ये समाधी दिल्यानंतर भगवंताने तिथे परिहार दिलेला आहे. सर्वांना ज्ञानोबांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता ज्ञानोबांनी समाधी घेतलेली आहे. मी एक या प्रसंगी जाहीर करतो भगवान म्हणाले. काय म्हणाले भगवान? आजपर्यंत माझं नामचिंतन केलं जात होतं, पण इथून पुढे मी एक जाहीर करतो की माझ्या नामचिंतनातच साफल्य असं नाही, तर संतांच्या नामचिंतनामध्ये साफल्य आहे. इथून पुढे जो कोणी ज्ञानोबरायांचं ज्ञानदेव ज्ञानदेव या 4 अक्षराचा जप करेल, 4 अक्षराचं चिंतन करेल, त्याला ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे, असं देवाने घोषित केलेलं आहे. आणि एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे, त्यासी ज्ञान होईल. देवाने घोषित केलेले त्यावेळेला समाधीच्या नंतर अनेक एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे, त्यासी ज्ञान होईल ऐसा दिधला आशीर्वाद. अशा प्रकारचा आशीर्वाद देवाने दिलेला आहे की जो कोणी ज्ञानदेव 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 या 4 अक्षराचा जप करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल. हे देवाचं वचन ऐकलेलं असल्यामुळे, लक्षात घेतल्यामुळे नाथ महाराजांनी देखील एक खास अभंगच केला ज्ञानदेव या 4 अक्षरावरच. ज्ञानदेव या 4 अक्षरावर एक अभंग केला, तो 4 चरणाचा केला, एक ध्रुपद फक्त त्याला अर्ध. आणि 4ही चरणामध्ये अशी यमकाची स्थिती साधलेली त्या नाथ महाराजांनी की पहिलं अक्षर ज्ञा अक्षरावर केलं, पहिलं चरण. दुसरं चरण न अक्षरावर केलं, तिसरं चरण दे अक्षरावर केलं, आणि चौथं चरण व अक्षरावर केलं. म्हणजे त्या चरणाची सुरुवात ज्ञानेच आणि त्या चरणाचं शेवटचं अक्षर आहे ज्ञाच. सुरुवात आहे ज्ञा आणि शेवट आहे ज्ञा. तसंच दुसऱ्या चरणात सुरुवात आहे न, त्याचं शेवटचं आहे अक्षर नच. तिसऱ्या चरणात सुरुवातीचं अक्षर दे, त्याचं शेवटचं अक्षर दे, आणि चौथ्या चरणात सुरुवातीचं अक्षर व, तसं शेवटचं अक्षर व. तर या प्रकारे ज्ञान देव या 4 अक्षराचा तुम्ही जप करा असा नाथ महाराजांनी त्यावर अभंगच केला. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करितो सर्वज्ञ. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करितो सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय जाणे होय ऐसे प्रतिज्ञा. ज्ञाता ज्ञान होय ऐसे प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळते तेजाची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता
ज्ञानदेव देतो वामदेव ज्ञानदेव अखंड वदने वदेतो ज्ञानाने पापे गळती हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेव जीव तो अखंड वदनी वदेतो. नाथ महाराजांनी देवाने जे घोषित केलं ज्ञानदेव या 4 अक्षराचा जप करा त्याला ज्ञान प्राप्त होईल म्हणून नाथ महाराजांनी त्या ज्ञानदेव या 4 अक्षरी नामावरच अभंग केला आणि त्या 4 चरणात ज्ञानदेव या अक्षराप्रमाणे आद्याक्षर ते शेवटचे ते ज्ञानदेव चतुराक्षरी जपा करितु सर्वज्ञा ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञेय निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. दुसरं पुढे चरण ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी देतो हे धृप घेऊन पुढचं चरण जे आहे ते नवर आहे ज्ञान न अक्षरावर नररूपे विष्णू अवतरला हा भगवान न सुरुवात आहे नानी आणि शेवट आहे नानीच नररूपे विष्णू अवतरला हा भगवान नदी वापी कूप पाहता उदक कनो हे भिन्न नवल हेची पशु म्हैसा करी वेदाध्ययन नमन करुणी सद्भावे जपता होय विज्ञान. तिसरं चरण देवरचं देव देवनी उदार देवादिदेव भगवान भक्ता प्रतिवर दे देनेच सुरुवात देणच शेवट आणि शेवटचं व अक्षर वक्ते श्रोते ग्रंथ पठने पावती समभाव वनेच सुरुवात आणि वनेच शेवट असं ज्ञान देव या 4 अक्षराचा जप करा जो जप करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल. हे एक माला काव्य आहे साहित्यातलं ज्ञानदेवचार हा अभंग पाठ करायला अवघड नाही झालं कारण कोणतं चरण दुसरं असं ध्यानात आणायचं काहीच अडचण नाही. दुसरं न अक्षर आहे ना ज्ञान देव तर दुसरं चरण न वर आहे तिसरं चरण देवर आहे चौथं चरण वर आहे सुरुवात आहे त्याच अक्षराने शेवटच्या अक्षर. असाच दुसरा एक वासुदेव खूप माला काव्यातलाच आहे तोही पाठ करायला अवघड नाही अडचण नाही तोही तसाच आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय 12 जपन मंत्र न जपसी काह्या तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 मंत्र आहे. ह्या 12 अक्षरे मंत्रावरच 12 चरण ज्ञानोबांनी लिहिलेली आहेत आणि त्याच अक्षराने सुरुवात आणि त्याच अक्षराने शेवट आहे. ओम तर ओढी आना बंद घालून देवडा लागसी पावो ओत प्रोत सांडणी मना धरसी हम भावो ओंकार बिंदूचा तू न पवसी ठावो ओळगे ओळगे कृष्ण द्वारावतीये रावो ओने सुरुवात आणि ओने शेवट. आता ओम झाल्यावर नमो न दुसरं तर नागिनी उत्साहे नवईद्वारे निरोधू न नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण न साध्या मार्गाशी बोलती मुनिजन नरहरी चिंतने हरणीशी मुक्तिस्थान नमो मोडीशी कर चरण तेने पावसी अंत समो मोह तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवी गमो. आता संपूर्ण तुमचा पाठ आहे पाहून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरावर ही 12 चरण केलेली आहेत. सुरुवात आहे त्याच अक्षराने शेवटी त्या अक्षराने असं हे माला काव्य. तर त्या पद्धतीने ज्ञानदेव या 4 अक्षराचा जप तुम्ही करा. नाथ महाराज म्हणतात ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितु सर्वज्ञा. काय होईल त्याने ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो ज्ञान देव देईल तुम्हाला. ज्ञानोबा देतील यात काय नवल देव तुम्हाला ज्ञान देतील ज्ञानोबा तर देतीलच देतील. ज्ञानदेव वैकुंठवासी परमपूज्य घुलेबुवा जोर देऊन सांगायचे ज्ञान देव देतो देव ज्ञान देतो मग ज्ञानोबा देतील यात काय.
तर अशा प्रकारे ज्ञानदेव 4 अक्षराचा जप करणं हा अनेकांनी जप केला आणि त्या जपातून अनेकांना आपले मनोरथ पूर्ण झाल्याचा अनुभव आलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. माझे ज्ञानोबा चिंतकाचे चिंतामणी, जे माझे ज्ञानोबारांचं चिंतन करतायत, नामजप करतायत, नामचिंतन करतायत, त्यांच्याकरता माझे ज्ञानोबा चिंतामणी आहेत. सर्व मनोरथ ते पूर्ण करणारे आहेत. या प्रकारे वर्णन केल्यानंतर नाथ महाराजांना वाटू लागलं की आपण आणखी लोकांच्या अंतःकरणात ज्ञानोबाच्या विषयींचा आणखी आदरभाव जागृत व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. त्याकरता आणखी ज्ञानोबारांचा आहे काही लौकिक महिमा आहे, तो त्यांच्या पुढे आपण प्रगट करूया, जनतेपुढे प्रगट करूया. म्हणून नाथ महाराजांना वाटू लागलं की ज्ञानोबाराय मानवाचा उद्धार करतील, यात काय नवल. मानव चिंतन करतील, मानवावर ज्ञानोबाराय कृपा करतील, मानवाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील, यात काय नवल. परंतु ज्ञानोबारायांची अशी शक्ती आहे, ज्ञानोबारायांचं असं सामर्थ्य आहे, माणूसच काय पण पशुवरही कृपा करण्याची ज्यांची ताकद आहे, पशुवरही कृपादृष्टी करून त्याला उच्च स्थितीला प्राप्त करून नेण्याची ताकद आहे. म्हणून नाथ महाराजांना पशुचाही उद्धार कसा घडवण्याचं हे ज्ञानोबारांचं सामर्थ्य आहे, हे सांगावं म्हणून मी कथाभाग लाईनीने येईल. म्हणून पुढचं 4थं चरण सोडून देतो, ते उद्या विचारात घेऊ आणि पुढचं 5वं चरण आज घेऊया. आणि म्हणजे कथाभाग लाईनीने येईल म्हणून मी ही संगती जोडतो आहे. ज्ञानोबारायांनी मानवाचाच काय पशुचाही उद्धार केलेला आहे. कोणत्या पशुचा उद्धार केला हो आणि त्याच्यातून ज्ञानोबारायांनी काय साधवलं, त्याच्यातून काय घडलं गेलं, नाथ महाराज आम्हाला सांगा ना. तर नाथ महाराज कोणत्या पशुचा कसा उद्धार घडवला, त्याच्याकडून ज्ञानोबारांनी काय घडवलं, साध्य काय पदरात पडलं, हे अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा रविला, द्विजांचा रविला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप,
रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. 5व्या चरणामध्ये नाथ महाराज ज्ञानोबरायांचं एक लौकिक विशेष चरित्र सांगतायत. ज्ञानोबरांनी काय केलं तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. कुठे बोलवले, केव्हा बोलवले, का बोलवले, याची थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहूया. आपण 93 साली ज्ञानेश्वर प्रगटले ज्ञानोबरायांचा जन्म झाला इथपर्यंत पूर्व भाग सांगितलेला आहे. रामानंदांकडून, श्रीपाद स्वामींकडून, नृसिंहाश्रमाकडून दीक्षा घेतलेली, परंतु विश्वेश्वरांनी या रामानंद स्वामींच्या स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही हा जो शिष्य आहे तुमचा, याला पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करायला हवा. का? तरुण स्त्री संतानहीन, टाकुनी करीती संन्यास ग्रहण, गुरु शिष्य दोघा दान, शास्त्री दंड बोलिला. तरुण स्त्री संतानहीन जर असेल तरुण स्त्री तर तिला संतान नाही, तारुण्य आहे, आणि जर टाकून कोणी संन्यास घेतील तर तो मोठा दोष शास्त्रात सांगितलेला आहे. त्याला शास्त्राने दंड सांगितलेला आहे, शास्त्री दंड सांगितला. तर जो संन्यास घेतो त्यालाही दोष आणि देतो त्यालाही दोष, गुरुलाही दोष आणि शिष्यालाही दोष. म्हणून रामानंद म्हणतायत याच्या दोषामुळे माझं पुण्य आता जायचं, तर विश्वेश्वराने मला आज्ञा दिलेली आहे की हा चुकीचा झालेला आहे संन्यास. तेव्हा परत याला घृतकुंभ संभव हा संस्कार देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करायला लावा. आणि त्या पद्धतीने मग रामानंदाने त्यांचा घृतकुंभ संभव हा उपयोग करून त्यांचा संन्यास उतरून घेऊन त्यांचा नवीन जन्म केला. कारण पहिल्या जन्मामध्ये पुत्र संतती नव्हती आणि पुत्र संतती 4 जण होतील असा आशीर्वाद दिलेला होता. मग तो दिलेला आशीर्वाद तो सिद्धीला गेला पाहिजे, याकरता भगवंताने हा नृसिंहाश्रमांना, रामानंदांना पुन्हा परिवर्तनाचा भाग करायला सांगितला. आपल्याला सर्व माहिती जास्त सांगायचं नाही, अनुभवायचं नाही. आले परत आळंदीला आले, आपेगावला नाही, आळंदीला आले आणि आळंदीतच वास्तव्य करून राहिले. 12 वर्षाचा काल तो गेला. त्या 12 वर्षाच्या कालानंतर मग ही 4 दिव्य रत्न जन्माला आलेले आहेत. 90, 93, 96 आणि 99 या 4 शकेमध्ये हे 4 जन्माला आलेले सर्व लोक. त्या कालखंडामध्ये कर्मठांचा काल होता. तो अतिशय कर्माला महत्त्व देणारे
म्हणून कर्मठांनी खूप त्रास दिला, त्रास. आल्यानंतर तर खूप इतकं त्यांच्यावर कडक बंधन टाकलं. कोणात यायचं नाही, कोणात मिसळायचं नाही, कोणी पाहिलं तर सचैल स्नान करायचं, इतक्यापर्यंत लोकांनी सर्व केलं. जे द्विज होते त्यांनी संबंध सोडला, सर्व जगाने वाळीत टाकलं. शेवटी सिद्धोपंतांनाही खूप त्रास व्हायला लागला. आता सिद्धोपंत त्याचप्रमाणे उमाबाई या चांगल्याच होत्या की त्यांची मुलगी ज्यांना दिली, पुढे त्यांनी संन्यास घ्यायला, मुलीचा पुढचा तो भाग आहे, यांचं काय. परंतु यांना देखील लोक त्रास देऊ लागले, पीडा देऊ लागले. तेव्हा विठ्ठलपंतांना खूप वाईट वाटू लागलं की आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्यांना त्रास होतो आहे. शेवटी काय करायचं तेही व्यथित झालेले आहेत. विठ्ठलपंत म्हणू लागले, मामाजी आता आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, तर आता आम्हीच इथं थांबत नाही, आम्ही सिद्धपीठात जाऊन राहतो. तिकडे झोपडी बांधली आणि तिकडे जाऊन राहू लागलेले आहेत. शेवटी विठ्ठलपंतांना, रखुमाबाईंना देखील जा अशी अनुमती द्यावी लागली सिद्धोपंतांना. याचा एक विचार करा का किती छळ होत असेल त्या काळात, यांना किती छळलं जात असेल, सिद्धोपंतांना आणि उमाबाईंना किती त्रास होत असेल. अहो सर्वांनी आपल्याला व्यवहार पहा, एखादा माणूस आपल्याशी बोलत नसला तर तेवढ्याच माणसाला व्यथा वाटते, तर सर्व समाजाने जर वाईट टाकलं, काहीच साथ देत नसेल तर किती किती विषाद होत असेल, तो किती दुःख होत असेल. द्विजी सांडियेले जगी वाडियेले, शेखी उपेक्षिले आप्त वर्गी, शेखी उपेक्षिले आप्त वर्गी. द्विजी सांडियेले जगी वाडियेले, शेखी उपेक्षिले आप्त वर्गी, शेखी उपेक्षिले आप्त वर्गी. द्विजी सांडियेले जगी वाडियेले, शेखी उपेक्षिले आप्तवर्गी. सर्वांनी या प्रकारे सोडलेलं आहे. भिक्षा मागतायत कोरांना आणि जगतायत. मोठं वय झालं, आता त्रास तर खूप होतोच आहे. आपलं आयुष्याचं आता काय होईल ते, परंतु यांचं मौंजीबंधन करायला पाहिजे. म्हणून विठ्ठलपंत आणि रखुमादेवी यांनी ब्राह्मणांना जाऊन विनंती केली, एक ब्रह्मसभा घेतली आणि सांगितलं की आपण आम्हाला समाजात घ्या, आमच्या मुलांचे उपनयन संस्कार घडवा, संस्कार घडवा. आमचा काय दोष वाटत असेल तर आम्हाला प्रायश्चित्त सांगा, पण ह्या पुढच्या पिढीला त्रास नको, यांना संस्कार द्या. अशी ब्रह्मसभा घेतली. तेव्हा आळंदीतल्या ब्रह्मसभेमध्ये आळंदीतल्या ब्राह्मणांनी सांगितलं की शास्त्रात आम्ही सर्व पाहिलं, आमच्या पद्धतीने, आमच्या कुवतीप्रमाणे जे कळतंय त्याप्रमाणे आम्ही पाहिलं, आणि तुम्ही संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात येणं, पुन्हा संतती होणं, हे जे पतितपणाचं स्वरूप आहे, याला काय पुढे कसं काय करावं, फार गुंताड आहे शास्त्रामध्ये, काही सापडत नाही.
आमच्या बाबतीतही काही सापडत नाही का? म्हणजे तुमच्या बाबतीत एक असं सापडत आहे की असं ज्याच्याकडून घडलं असेल, उभयता भ्रष्ट असं जे आहेत कुलाचं स्वरूप, त्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यावं म्हणजे त्यांची शुद्धी होऊ शकते, असं आळंदच्या ब्राह्मणांनी सांगितलं. विठ्ठलपंत रुक्माई म्हणते, आम्हाला काय सांगा, ही 4 बालकं इकडे लक्ष द्या, यांचे संस्कार घडवा, यांना तरी घ्या तुमच्यामध्ये, यांना वाळीत टाकू नका. आम्हाला काय सांगायचं ते सांगा. म्हणे तुम्हाला देहांत प्रायश्चित्त. विरक्तच होते विठ्ठलपंत, स्वीकारलं. आणि ही माझी बालकं तुमच्या ताब्यात, यांचे संस्कार घडवा, यांना वाळीत टाकू नका, त्रास देऊ नका, यांना घ्या सांभाळून, अशी विनंती करून विठ्ठलपंत निघाले. निघाल्यानंतर त्यांच्याकडे पाहून लगेच रखुमाबाई देखील निघालेली आहे. निवृत्तीनाथांना सांगते, निवृत्ती सांभाळ या तिघांना, तू मोठा आहेस, यांच्याकडे लक्ष द्या. आता आम्ही प्रायश्चित्त घेतो, तुम्ही पुढची वाटचाल करा. आणि विठ्ठलपंतांच्या मागोमाग रखुमादेवी गेलेले अलाहाबादला जाऊन तिथे या प्रकारे देह विसर्जित केलेला आहे, देहांत प्रायश्चित्त घेतलेला आहे. काय कठोर शास्त्राचा निर्णय! देहांत प्रायश्चित्त! ज्या शास्त्राने आपल्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, मला सांगा अलीकडच्या काळातल्या लोकांची काय वृत्ती बनलेली? नुसता वर्णाश्रमाचा विचार सांगितलेला तो अलीकडच्या काहींना पटला नाही, त्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. शास्त्राला न मानणं या प्रकारे विचारसरणीचे लोक कुमार्गी बनलेले आहेत. पण ज्या आईवडिलांना आपल्या शास्त्राने देहांत प्रायश्चित्त सांगितलं, त्यात शास्त्राला डोक्यावर घेऊन जीवाने आपलं आचरण ठेवलं पाहिजे हे सांगणारे ज्ञानोबराय कुठं? हे प्रतिपादन करणारे ज्ञानोबराय कुठं? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य तृण मानावे, हेवविन ते म्हणावे विषयी विरू. काय ही दांडगी श्रद्धा आहे शास्त्रावरची! हे देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई ब्राह्मणांना म्हणतायत, आमचा काय विचार सांगा, आमच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं, आम्ही काय करायचं, आम्हाला घ्या. त्या ब्रह्मसभेने सांगितलं, आमच्याकडे तर काही मार्ग सापडत नाही, तुम्ही पैठणला जा आणि पैठणच्या तिथल्या विद्वानांकडून शुद्धीपत्र घेऊन या. शुद्धीपत्र घेऊन आल्यावर मग आम्ही तुमचे उपनसंस्कार करू. असं सांगितल्यानंतर आळंदीच्या ब्राह्मणांनी हा निर्णय दिल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानदेवा, अरे काय आहे शास्त्राचं, हे करा ते करा ते करा, कशाला पाहिजे बंधन? आपण काय बद्ध आहोत का? आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहोत, आपण परमात्मा स्वरूप आहोत. तेव्हा या कर्माकडं जाण्याची आपल्याला काही गरज नाही. हे काही बंधनं लागून घ्यायची नाही आणि काही करायचं नाही, असं निवृत्तीनाथांनी आपला निर्वाळा दिला. कशाला जायचं त्या पैठणला? का बंधनात पडायचं? का उपनसंस्कार करायचे? का जानवं घालून घ्यायचं? का या शास्त्राच्या बंधनात यायचं? आपण बंधनातीत आहोत, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहोत, परमात्मा स्वरूप आहोत.
तेव्हा ज्ञानोबा हे काही करायचं नाही, पण ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय म्हणतायत, दादा तुम्ही हा तुमचा निर्वाळा सांगता, पण हे तुमचं बोलणं वेदाच्या विरुद्ध आहे. वेदाने जीवाला आज्ञा दिलेल्या आहेत. जन्माला आल्यानंतर जीवाने विधीचं बंधन पाळलं पाहिजे, अविधीने वागू नये. विधी सोडून जर वागला तर ते जीवाला परमदूषण आहे असं वेदाने सांगितलेलं आहे. अविधी आचरण परमदूषण, अविधी आचरण परमदूषण, अविधी आचरण परमदूषण, अविधी आचरण परमदूषण. वेदो नारायण बोलिएला, वेदो नारायण बोलिएला, बोलिएला, वेदो नारायण बोलिएला. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना समजून देत आहेत, समजूत काढतायत. दादा असं नाही, विधी आपण सोडू नये. अविधी आचरण परमदूषण. वेदो नारायण बोलेला, वेदो नारायणांनी असं सांगितलेलं आहे, विधीचं पालन करावं, सोडू नये, ते परमदूषण आहे. म्हणून संती अवश्य आचरावे, अवश्य आचरण केलं पाहिजे. कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. आपल्या कुलधर्माचं पालन केलं पाहिजे, अनाचार करू नये. विधिनिषेध पाळी, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. विधीचं पालन करा आणि निषेधाचा त्याग करावा, हे पालन केलं पाहिजे. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. जीवाचं इतरांचं, आम्ही कोण आहोत? या जीवदशेच्या पलीकडे गेलेलो आहोत. आम्ही पावन दशेला प्राप्त झालेलो आहोत. ज्ञानोबारा पुढचं शास्त्र सांगतात आणखी, तुम्ही पावन दशेला जरी प्राप्त झालेला असाल तर या मृत्यूलोकात, या भूतलावर आहात, तर या अवस्थेला गेलेल्यांनी लोकसंग्रह करता पुढच्या पिढीला, जनतेला या विधीच्या आचरणात ठेवण्याकरता त्यांनीही ते लोकसंग्रहाच्या दृष्टीने विधीचं पालन केलंच पाहिजे. शास्त्र सोडून चालणं हा त्यांच्याकरता प्रत्यवाय आहे. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, अशास्त्री चालता, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, अशास्त्री चालता, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, अशास्त्री चालता, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, अशास्त्री चालता. पावन अवस्था, पावन अवस्था जरी झाली, पावन अवस्था, पावन अवस्था जरी झाली. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, अशास्त्री चालता प्रत्यवाय आहे. पावन अवस्था जरी झाली तरी प्रत्यवाय आहे. पावन अवस्था जरी प्राप्त झालेली असली तरी प्रत्यवाय आहे. शास्त्राचं विधीचं पालन करायला पाहिजे. निवृत्ती म्हणती, ज्ञानदेव म्हणती, ऐकायची निवृत्ती. शास्त्राची अशी रीत आहे, म्हणून हे पालन करायला पाहिजे. ज्ञानोबरायांचा असा आग्रह दिसल्यानंतर
सोपान काकाय म्हणत होते, माझी दादांसारखीच विचारसरणी होती, पण दादा आता काय करायचं, ज्ञानोबरायांचा तर असा आग्रह आहे. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतायत, सोपाना आता आपल्याला ज्ञानेश्वराचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. शास्त्र सांगतायत ते, वेदाचं म्हणणं सांगतायत ते, आपण ऐकूया. मग काय करायचं? ब्राह्मण म्हणतायत पैठणहून शुद्धीपत्र आणा. म्हणे मग असं पत्र घ्या त्यांच्याकडून, आपण पत्र द्या, आम्ही ते पत्र घेऊन जातो, पैठणला दाखवू, मग ते देतील शुद्धीपत्र आम्हाला. मग आळंदीच्या ब्राह्मणांनी पत्र दिलं, हे कसे आहेत, यांच्याकडे आम्हाला शास्त्र काय सापडत नाही, यांच्या उपनयन संस्काराकरता काय करावं. तेव्हा तुम्ही या बाबतीत उपनयन संस्कार यांचे करता येतील का, करावेत का, असं शुद्धीपत्र द्यावं. असं पत्र दिलं. हे पत्र घेऊन बघावं काय तो काल असेल. गाडी होती काय त्यांच्याकडं, का एसटी होती का, कुठलं काय होतं वाहन. ही चारही बालकं चरण चाली, पायाने अनवाने चालत चालत हो पैठणला गेलेली आहे. पैठणला कुठं जायचं, कुठं थांबायचं, तर सांगितलं होतं बाबांनी की माझी सासरवाडी पैठणच आहे. कृष्णाजी पंत देवकुळे हे माझे मेहुणे आहेत. म्हणून तर याप्रमाणे सांगितलेलं आहे. तेव्हा कृष्णाजी पंत तुम्ही तिथे जा, आपण चला म्हणून चारे भावंड तिथे आलेले आहेत. पैठणमध्ये कृष्णाजी पंतांना शोधत शोधत गेली. कृष्णाजी पंत वयस्कर झालेले, या रे बाळांनो, या या. आदर केलेला आहे, घेतलेला आहे जवळ. आणि मग सांगितलं, बाळांनो का आलात? तर म्हणे असं आहे. बरं म्हणे विठ्ठल पंत कुठे आहे, रुक्मिणी कुठे आहे? म्हणे आजोबा, त्यांना प्रायश्चित्त सांगितलं आळंदीच्या ब्राह्मणांनी. त्यांनी प्रयागला जाऊन प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेलेले आहेत. असं काय झालं हे सगळं घडलेलं सांगितलं. तेव्हा आमचे उपनयन संस्कारही करायला ब्राह्मण तयार नाहीत. आम्हाला पैठण शुद्धीपत्राने सांगले म्हणून आम्ही आलेलो आहोत. कृष्णाजी पंत देवकुळे यांनी सांगितलं की मग बाळांनो, तुमच्या उपनयन संस्काराचा मी करतो विचार. द्विजवृंदांची मिटिंग घेतो आणि त्यांच्या पुढे मांडतो, तुम्हाला शुद्धीपत्र मिळून देतो. त्यावेळेला उद्याचा दिवस निश्चित केला. त्या दिवशी होती माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमी. या दिवशी ही ब्रह्मसभा आयोजित केली आणि त्या ब्रह्मसभेमध्ये हे पत्र कृष्णाजी पंत देवकुळे म्हणत होते, हे पत्र नको ठेवायचं, आपण तोंडी बोलू आणि त्यांच्याकडून शुद्धीपत्र घेऊ. हे पत्र असं दाखवलं का हे कर्मठ लोक आणखी त्या कर्माचे चिंध्या चिंध्या करतील, सर्व करून शुद्धीपत्र मिळणं अवघड होईल. ज्ञानोबराय म्हणू लागले, नाही असं करायचंच नाही, आहे ते सत्य मांडायचं आणि त्याबरोबरच तसं करायचं. ठीक आहे, धन्य आहे तुमची शास्त्रनिष्ठा, वेदनिष्ठा, असं कृष्णाजी पंत देवकुळे म्हणतायत. आणि मग ब्रह्मसभेचं ते आयोजन केलं. त्या ब्रह्मसभेमध्ये
ते पत्र निवृत्तीनाथांनी ठेवलं. ते वाचून दाखवलं. सर्व सभेने म्हटलं हे नवीनच केस समोर आली, काय हा प्रकार आहे. तेव्हा अशा पद्धतीने संन्यासानंतर पुन्हा गृहस्थाश्रम नाहीच आहे. आणि मग संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश असं शास्त्रात कुठे जर नाही आहे तर हे करणं उचित नाही, ठीक नाही. अनेक जणांनी निर्वचना वेगवेगळे तिथे आपापले शास्त्राचे फवारे मांडलेले आहेत. खूप मोठा तो खल आहे. तर त्या प्रकारे म्हटल्यानंतर आता काय निर्णय सांगा. म्हणे निर्णय काय, शास्त्रात असं काही नाही. मग इथेही निर्णय जर मिळत नसेल तर आपली ही कुचंबना होईल. पैठणलाही शास्त्रार्थ काही मिळत नाही असा अपप्रचार होईल. म्हणून त्यांनी सांगितलं या एक उपाय असे शास्त्रमते अनन्य भक्ती ते अनुसरावे. शास्त्रामध्ये याला एक असा उपाय आहे जिथे कुठे शास्त्रार्थ सापडत नाही तिथे त्यांनी एक करावं, अनन्य भक्तीला लागावं. अनन्य भक्ती कोणीही करू शकतो. माम हि पार्थ व्यपाश्रित्य ए पिस्यु पापयोनय स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास्तेपि यान्ति परांगती. कोणी असो सर्वाला भक्तीचं अनुसरण करता येऊ शकतं. असं ते ब्राह्मण म्हटल्यानंतर मग तिथे निवृत्तीनाथ म्हणत होते ज्ञानेश्वरा, अरे मी म्हणत होतो ना बस आपल्याला हा मार्ग आहे, कशाला याच्या बंधनात पडायचं काय. निवृत्ती ज्ञानेश्वर ते पत्र वाचा बरं परत काय आहे. म्हणजे त्याच्यात नावं काय आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. म्हणे नावं तर काय पारखून ठेवलेली आहेत. निवृत्ती काय, ज्ञानदेव काय, सोपान काय, मुक्ताबाई काय. हे एक जण लाला, अरे नावात काय आहे. ज्ञाना नाव काय. हा टोनगा चालला हे पखाली घेऊन, याचं नाव ज्ञानाच आहे ना. याचं नाव नाना त्याचं नाव ज्ञाना, काय आहे फरक. नावावर काय जाता तुम्ही. ज्ञानोवर म्हणतात नावावर काही नाही. तो जो ज्ञान आहे आणि मी जो आहे त्याच्यात माझ्यात काही नाही फरक. तो माझा आत्माच आहे, त्याच्यात माझ्यात वेगळेपणा काही नाही. ज्ञानदेव माने तोही माझा आत्मा वेगळी कामातया नाही, वेगळी कामातया नाही. ज्ञानदेव माने तोही माझा आत्मा वेगळी कामातया नाही, वेगळी कामातया नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळे का आम्हा तया नाही. त्याच्यात आमच्यात काही वेगळे नाही, तोही माझा आत्माच आहे. काही कर्मट टारगट म्हणू लागले, काय रे भाषा वापरतोय हा. म्हणे त्याचा माझा आत्मा एक आहे, आमच्यात वेगळी नाही म्हणे. काय भाषा वापरतोय, कुठले शब्द वापरतोय, काय बोलतोय. एक जण म्हणला का रे, तो जर तुमचा आत्मा आहे म्हणता, तुमच्यात वेगळी नाही म्हणता, मग त्याच्या ताडने तुझे येते वेदना. त्याला जर आम्ही मारलं तर तुला वेदना होतील काय. त्याला जर खायला दिलं तर तुला मिळेल काय. त्याला मारलं तर ते तुला लागेल काय. असं जर घडलं तर तुमचा आणि त्याचा आत्मा एक आहे आम्ही असं समजू. हो म्हणे एकच आहे, एकच आहे. का होणार नाही, का होणार नाही. एक म्हणे पहा रे, आणा त्या टोनग्याला इकडे. घेतला, त्या मालकाजवळून आसूड घेतला आणि त्या टोनग्याच्या पाठीवर मारला. पाठीवर मारल्याबरोबर तोची ओळ उठी ज्ञानदेवा, तोची ओळ उठी ज्ञानदेवा, तोची ओळ उठी
पाठी मारिती आसूड म्हैसियाचे पाठी मारिती आसूड म्हैसियाचे पाठी मारिती आसूड म्हैसियाचे पाठी तोची ओळ उठी ज्ञानदेवा तोची ओळ उठी ज्ञानदेवा तोची ओळ उठी ज्ञानदेवा तोची ओळ उठी ज्ञानदेवा मारुती आसूड म्हैसियाचे पाठी लगेच आसूड घेतला आणि त्या टोंग्याच्या पाठीवर मारलेल्या सभासप मारले. तोच ज्ञानोबरांच्या पाठीवर त्याचा वळ उमटलेला आहे. तोच वळ उठी ज्ञानदेवा. मुक्ताबाई धावत आले, मान करा. बघा माझ्या दादाला किती वेदना होत आहेत, कसं वळ उठलेले आहेत. बाजूला केलं तर पाहत आहे तर ज्ञानोबरांच्या पाठीवर ते वळ उठलेले, रक्त वाहत आहे. किती निर्दय आहात तुम्ही. मारलेला आहे असोड खुशाल. ज्ञानोबरा म्हणतात माझा आत्मा आहे तो, तुम्ही आत्म्याला पीडा दिली. हे जमलं काय रे भानगड काय. आपण मारलं कुठं. टोनग्याच्या पाठीवर. इकडं मारलंय का यांना. यांना मारलं नाही. मग वड इकडे उठला कसा काय. मारलं तिकडे तर वड तिकडेच उठायला पाहिजे ना. इकडे कसं काय. एक जण म्हणला मला विचारा ना त्याच्यातलं काय. म्हणे काय त्याच्यातलं. म्हणे त्याच्यातलं असं आहे यांचा बाप संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रमात आला. पुढे लोकांनी याला वाढीत टाकलं. मग हे आपले असेच हिंडत राहिले इकडे तिकडं. आणि हिंडता हिंडता हे बंगालात गेले. बंगालात गेल्यानंतर तिथे बंगाली विद्या त्याच्या बापाने मिळवली. आणि माझ्या पुढे पोरांना असेच लोक त्रास देतील तर विद्येवर काहीतरी यांचं जगणं होईल म्हणून ती बंगाली विद्या पोरांना शिकवली. म्हणून बंगाली विद्येचा प्रयोग आहे. दुसरा आहे काय म्हणतो. गौड बंगाली हे विद्या प्रसिद्ध शिकवूनी प्रबुद्ध केली पोरे. प्रमाणे माझ्या पदरचं नाही. गौड बंगाली हे विद्या प्रसिद्ध शिकवूनी प्रबुद्ध केली पोरे. गौड बंगाली विद्या मुलांना शिकवली, तरवेज केले. जाता भरापोट तुम्ही याच्यावर. हे आहे. दुसरं काय. आता तिकडे मारलं आणि इकडे वळ उठण्याचं काय कारण आहे. हे दाखवलं जातं. हे बंगाली विद्या आहे. हो असं काय म्हणता तुम्ही. काय म्हणता म्हणजे कसं काय. बरं म्हणजे जाऊ द्या. आता हे आता तुमचं म्हणणं एक आत्मा आहे म्हणून तिकडे मारलेलं इकडे वळ उमटले ना. हो आता असं करू. तिकडचं इकडे उमटलेलं आहे ना. आता इकडचं तिकडे उमटलं पाहिजे. म्हणजे वनवे नको. काही फोन वनवे चालतात नसतं काय. नाही दोन्हीकडून नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे संदेश. तसं तिकडे मारलेला इकडे जर वळ उठलेला आहे तर इकडचं तिकडं दिसायला पाहिजे. मग एक आत्मा आहे असं समजू. मग मानू म्हैसा आत्मा खरा. इकडचं तिकडे जर उमटलं तर मग म्हैसा आत्मा आहे असं आम्ही समजू. म्हणे काय उमटायला पाहिजे. म्हणे आपण द्विज काय करत असतो. वेद घोष करत असतो. मग आपण जर वेद घोष करतो, आपण जर वेद म्हणतो, तसं हाही जर वेद म्हणेल रेडा हा टोनगा ज्ञाना तर म्हणे मग मानू म्हैसा आत्मा खरा. मग आत्मा खरा असं मानू. इकडचं तिकडं बोल. जरी हा बोलविल पशु वेद मुखे तरी याचे श्रुतिके आत्मज्ञान. जरी हा बोलविल पशु निजमुखे त्याच्या मुखातून जर वेद हा बोलविल तर मग हे मानू आपण. खरं याचं ज्ञान आहे. खरं आत्मैक्य दर्शन आहे. हा वेद म्हणेल का. म्हणे ज्ञानोबा म्हणतात का म्हणणार नाही. म्हणेल ना तोय वेद. मग ग्रंथत्रया माझी सांगाजी निवृत्ता
पढावा कोणता वेद येणे? ग्रंथत्रयामध्ये ऋग्वेद म्हणायचा, यजुर्वेद म्हणायचा का सामवेद म्हणायचा? या तिन्हीपैकी कोणता वेद म्हणायचा याने सांगा. लगेच एकमेव अक्षात कुजबुजू लागले, म्हणाले अरे सर्वात अवघड आहे ऋग्वेद, ऋग्वेद म्हणायला सांगा. तेव्हा ऋग्वेद म्हणायला सांगा म्हटल्यानंतर ज्ञानोबारांनी त्या टोणग्याला आज्ञा दिली की अरे या सर्वांची इच्छा आहे तू ऋग्वेद म्हणावं. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, त्या सर्व ब्राह्मणांनी सांगितलं ऋग्वेद म्हणायला सांगा. असं म्हटल्यावर ज्ञानोबारांनी लगेच आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ऋग्वेद म्हण. असं म्हटल्याबरोबर तो रेडा, तो टोणगा म्हणायला सुरुवात करतोय ऋग्वेद. ओम अग्निमेळे पुरोहितम. लगेच ऋग्वेद म्हणायला सुरुवात केली आणि असे स्पष्ट उच्चार की सगळे ब्राह्मण बोटात तोंड घालून आश्चर्यचकित झाले. काय स्पष्ट उच्चार आहेत! आपल्या लोकांनी संहिता घेऊ नये असे स्पष्ट उच्चार आपले येत नाहीत. आणि हा टोणगा किती स्पष्ट उच्चार करतो आहे याचा अर्थ असा, हे विशेष खरं वेदाचं स्वरूप दिसतंय. तर आपल्या ज्या पोथ्या आहेत त्या तपासून घ्या याच्याप्रमाणे आहेत की नाही. म्हणून प्रत्येक ब्राह्मण जातो ना आपले ग्रंथ आणतो आहे आणि तो वेद म्हणतो आहे आणि हे तपासून घेत आहेत. ही ज्ञानोबारांची कृपा. ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि सर्व ब्राह्मण पैठणमधले जे होते त्यांचा गर्वच घालवला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारांनी वेद बोलवले आणि सर्व द्विजांचा तो गर्व हरण केला. रेडा 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 म्हणजे टोणगा, हल्या. अलीकडचे काही बुद्धिमान लोक याचा विपर्यास करतायत. म्हणतात रेडा कुठे वेद बोलू शकतो का? पूर्वी रेडे आडनावाचा माणूस असावा आणि त्याच्या मुखातून वेद बोलवले असावेत. रेडा कुठे वेद बोलतो का? अरे ज्ञानोबारांची कृपा आहे, काय होऊ शकणार नाही. होता तुमची कृपा पशु बोले वेद, होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव झाले भिंत महिमा गाध, निर्जीव झाले भिंत महिमा गाध, भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करुणी भाविक लोका केला निज बोध, जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. होता कृपा तुमची पशु बोले वेद. ज्ञानोबारांची कृपा झाल्यावर काय होणार नाही? पशु म्हटले पशु,
रेडे आडनावाचं नाही, म्हणून रेडे आडनाव करून कोणी त्याचा विपर्यास करते, म्हणून पशुमुखे वेदाच्या श्रुती म्हटलेले. पशुमुखे म्हणजे पशु म्हणजे रेडा म्हणजे कोण? अहो म्हशीचा मुलगा. मैसी पुत्रामुखी बोलावणे श्रुती चालविले भिंती बैसोनिया चालविले भिंती बैसोनिया मैसी पुत्रामुखे बोलावणे श्रुती चालविले भिंती बैसोनिया चालविले भिंती बैसोनिया. रेडा म्हणजे कोण? म्हशीचा पुत्र. मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. ही ज्ञानोबरांची शक्ती आहे. रेडा वास्तविक फार निर्बुद्ध प्राणी. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे रेडा, टोनगा सर्वात निर्बुद्ध. म्हणून एखाद्या निर्बुद्ध मनुष्याला जर बहुमोलाची पदवी द्यायची ठरवलीच तर कोणती दिली जाते? काय निवळ टोनगा आहे म्हणे. हा टोनगा किती वेळा सांगितलं तरी अजून याला काही. अतिशय निर्बुद्ध प्राणी म्हणजे टोनगा. किती निर्बुद्ध आहे त्याला कळतच नाही. हो काय 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 करणं. त्याची बुद्धी जर पाहिजे असेल तुम्ही ड्रायव्हर शेजारी बसून बघा. हे महाशय जर रस्त्याने चाललेले असले आणि गाडी जर आली की ते भॉ भॉ पॉ पॉ तुम्ही किती करा ते बाजूला हलणार नाही, त्याला काही करणार नाही. धक्का जर दिला ड्रायव्हरने तर तो पुढं होईल पण बाजूला होणार नाही. मग काही वेळेला ड्रायव्हरांना खाली उतरून सांगितलं तर महाराज इकडं या, बाजूला व्हा, आम्हाला जाऊ द्या. इतका निर्बुद्ध प्राणी टोनगा. काहीच त्याला बुद्धी नाही. काहीच नाही. म्हणून तुम्ही बघा इतका निर्बुद्ध पशु कोणताच नाही. आहेत पशु बुद्धीने कमी आहेत पण त्यांना काही शिकवलं तर कळतंय. ते शिकवल्याप्रमाणे तसं करतात. पशु देखील शिकवल्याप्रमाणे चालतात. म्हणून बघा सर्कसमध्ये अनेक प्राणी आहेत. अनेक प्राण्यांना शिकवलं जातं आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडून तसं घडवतात चमत्कार. पण अजून सर्कसमध्ये टोनगा नाही. कोणत्याही रिंगमान स्तरने टोनग्याला आणून दाखव सर्कसमध्ये, आपण बक्षीस देऊ त्याला. सर्कसमध्ये टोनगा नाही. काय त्याच्यावर चालतच नाही. अशाही निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरांनी वेद बोलवले. ही ज्ञानोबरांची विशेषता आहे. आता हे लोक म्हणतात रेडा कुठे वेद बोलू शकतो का? आता ह्या रेड्यांना काय कळणार आहे? आणि ते म्हणतात रेडा कुठे वेद बोलू शकतो का? तर ज्ञानोबरांनी ही आपली विशेष शक्ती सहजतेने पैठणमधल्या द्विजांना दाखवली आणि त्यांचा गर्वच हरवला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. अशा प्रकारचे ज्ञानोबाराय माझे काय घडवू शकतात, काय करू शकतात हे नाथ महाराजांनी विवरण केलेलं आहे. आणखी पुढे म्हटलेलं आहे शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतिरूपाने माझे ज्ञानोबाराय कसे प्रगटलेले आहेत आणि याचा आणि पुढचा आपण विचार. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला तो तर पशु होता. काहीतरी बुद्धी विशेष नसेल पण काहीतरी बुद्धीचा अंश आहे. तो चेतन आहे. चेतना तर त्याच्या ठिकाणी होती ना, म्हणून त्या चेतनाला त्या रेड्याला बोलवलं. पण नाथ महाराजांना याच्यापेक्षा ज्ञानोबरांची विशेष शक्ती आणखी दाखवायची. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले पण रेडा चेतन, तो जीव. परंतु ज्ञानोबरांची अशी शक्ती की निर्जीवाला देखील ज्ञानोबरांनी कृपा करून चालायला लावले. म्हणून निर्जीव अशा जड भिंतीलाही कसं चालवलं हे 4थ्या चरणात नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याचा विचार
आपण आता उदेक करू. आज इथे सेवेला विराम देऊ की नाथ महाराज ज्ञानोबरायांची अलौकिक शक्ती या लौकिक असणाऱ्या चमत्कारातून समजून देत आहेत, प्रगट करून देत आहेत. तिथल्या ब्राह्मणांचाच गर्वच गेलेला आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण गर्वात राहू नये, गर्वात जाऊ नये. गर्व आपल्यालाही कुठे नेऊन घालेल सांगता येत नाही. तुका म्हणे गर्व पुरविल पाठी, आणि आपल्याला कुठे नेऊन तो घालेल काही सांगता येत नाही. गर्व अभिमान ताठा हा सहन होत नाही देवाला. त्याचा परिणाम अधोगतीला नरकाला जावं लागतं. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये असा कुठलाही अहंकार न घेता, गर्व न घेता, संतांची देवाची विशेष शक्ती लक्षात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करावी, आपली सेवा करत राहावी. विधिशास्त्राचं आचरण अनुष्ठान आपण आपल्या जीवनात करत जावं. म्हणजे वेदाचा सन्मान, संतांचा सन्मान आणि देवाचा सन्मान केला असं होईल. देवाचं पूजन होईल, संतांचं पूजन होईल. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. लागतचे धन नाही वित्त. शुद्धचर्या, शुद्ध आचरणाने राहणं हेच खरं संतांचं पूजन आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये संतांनी केलेलं हे कार्य लक्षात घेऊन आपल्याशी त्याचा संबंध जोडून आपल्या जीवनातलं असं अनिष्ट, वाईट, चुकीचं काय असेल ते घालवून सदाचरण आपल्या जीवनात अनुष्ठानाला आणत जावं. निश्चित आपल्यावरही मग संतांची, भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांनी हे सर्व दाखवलं आणि त्या द्विजांचा घर वाहरवला असे माझे ज्ञानोबराय आहेत. नाथ महाराज सांगतात त्यांचं चिंतन आपण करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम